नमस्कार. जेन्ना कोणाक मल्टिपल मायलोमा आसा म्हणपाचें कळटा तो वेळ खरेच एकदम अवघड आसूं येता. म्हणून आयच्या ह्या विवरणात आमी उपचाराच्या प्रवासाचो एक सोपो स्पश्ट रोडमॅप मांडपाचो प्रयत्न करतले, जाका लागून पुढल्या पावलांक तयारी करप सोपे जावूंचे. तर आयच्या प्रवासांत आमी 5 म्हत्वाचे टप्पे पळवून घेतले. उपचाराची ध्येयां थारावपापासून ते बरे जावन फुडें कितें करचे ह्या सगळ्याचेर आमी उलयतले. चलत तर हो प्रवास एकठांय सुरू करूया. तर सगळ्यांत पयलीं आमी उपचाराच्या ध्येयाविशयी उलयतले. हाचो अर्थ कितें? होरे, खंयचे उपचार सुरू करचे पयलीं आमी कितें साध्य करपाक सोदतात हें स्पश्ट जावंक जाय. न्हय, हें समजून घेवप खरेच गरजेचोय. हे पळोवंक गेल्यार उपचाराचे कांयच म्हत्वाचे हेतू आसात. एक म्हणल्यार रक्तांतल्या एम प्रोटीन आणि लायट चेन्स सारखे दुयेसाचे चिन्ह कमी करप. दुसरे, बोन मॅरोतल्यान मायलोमा पेशी ना करप. आणि सगळ्यांत म्हत्वाचे, हे सगळं करताना सायड इफेक्ट्स कमी धरून जिणेचो दर्जो सुधारप. निमाणो हेतू फक्त दुयेंस नियंत्रणात दवरप न्हय, पूण एक बरी, सुखी जीण जिवपाक आधार करप. बरं, ही ध्येयां तर थारायली, पण ती साध्य करपाक डॉक्टर खंयची साधना वापरतात? आता आमच्या दुसऱ्या विभागांत आम्ही वेगवेगळ्या वखदांच्या रेगिमेनविशीं शिकते. ह्या उपचाराचो तो एक बुनियादीपणान भाग म्हणून येता. सगळ्यात पयलीं येता डबल रेजिमेन. सोपो अर्थ, एकाच वेळार 2 वेगवेगळ्या वखदांचो वापर करप. ही पद्धत चड करून तेन्ना वापरतात जेन्ना दुयंतीक सायड इफेक्ट जावपाचो धोको चड आसता, तेन्ना एक सवकायेची पद्धत गरजेची आसता. पुढे आसा ट्रिपलेट रेजिमेन. नावावरूनच कळता, हांगा 3 वखदां एकठांय वापरतात. नव्या निदान झालेल्या दुयंतीखातीर ही एक स्टँडर्ड पद्धत जावन आसा. कितकाक? कारण 3 वखदां मिळून दुयेसाचेर अधिक प्रभावी रितीन काम करतात. साधारणपणान या तिन्ही वखदांचो प्रकार वेगळा आसता, म्हणल्यार ते मायलोमा पेशींचेर वेगवेगळ्या वाटांनी आक्रमण करतात. आणि निमाणे क्वॅड रेजिमेन, जें 4 वखदां वापरतात. हांगासर कितें जाता? चड करून एक ट्रिपलेट रेजिमेन घेवन तातूंत मोनोक्लोनल अँटीबॉडी सारखे एक चौथे टार्गेटेड वखद घालतात. ही अँटीबॉडी कितें करता? ती थोड्यान मायलोमा पेशीक सोधून तांकच ना करता. हाका लागून उपचाराचो परिणाम आनीक खोल जाता. ह्या तक्त्यात हे सगळे एकदम सोपेपणानं दाखवल्या. पळवंक येता जशे वखदांचो आंकडो वाढत वता, 2, 3, 4, तसो त्यांचो वापर बदलता. डबल म्हण्यार 2 वखदां सायड इफेक्ट्सची चिंता आसतना. ट्रिपलेट म्हण्यार 3 एक स्टँडर्ड उपचार म्हणून. आणि क्वॉड म्हण्यार 4 आणि खोल परिणाम जाय तेन्ना. पण एक गजाल मतीन धरूंक जाय, ही निवड नेहमीच दुयंतीच्या भलायकेचेर आधारून असता. तर हे सगळे रेगमेन वापरतात केना? हो प्रश्न येतात न्ही. तर ते वापरतात उपचाराच्या पहिल्या व्हडल्या टप्प्यार, जाका म्हणटात इंडक्शन थेरपी. हांगा पहिले खेपे फ्रंटलाईन उपचार सुरू जातात. इंडक्शन थेरपी म्हळ्यार कितें? ही उपचाराची पहिली लहर, जी साधारणपणान 3 ते 6 सायकल चालता. हाचो एकूच हेतू मायलोमाक जितलो जाता तितलो बेगीन नियंत्रणात हाडपाक. पूण ह्या टप्प्या उपरांत एक खूब महत्वाचो निर्णय घेवचो पडटा. आणि हो निर्णय फक्त डॉक्टर घेनात. हो एक सगळ्यांनी मिळून घेतिल्लो निर्णय आसता. तातूंत दुयेसाची खाशोली स्थिती पळयतात, सायड इफेक्ट्सचो धोको कितलो आसा ताचो विचार करतात, आणि सगळ्यात महत्वाचे, दुय्यतीची स्वताची पसंती आणि मन कितें सांगता ते पळयतात. इंडक्शन थेरपी सुरू झाल्या उपरांत दुयंती आणि त्यांची डॉक्टरांची टीम एका मुख्य प्रश्नाचेर विचार करपाक लागता. तो प्रश्न म्हणार, ह्या फुडल्या प्रवासात स्टेम सेल ट्रान्सप्लांट करप हो एक पर्याय जावंक शकता काय ना? चलत तर आता आमी ह्या स्टेम सेल ट्रान्सप्लांट विशीं आणि खोलायन पळोवया. खास करून ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट, जाका ASCT म्हणटात. ऐकूंक मातशें कठीण दिसता न्हय, पूण चिंता करूं नाकात, आमी एक पाऊल सोपे करून समजून घेतलें. ट्रान्सप्लांट कोण करू शकता? एक महत्वाची गजाल म्हळ्यार ही पात्रताय फक्त पिरायेचेर थारना. चड महत्वाचे असता ते म्हळ्यार त्या व्यक्तीचो एकूण फिटनेस आणि भलायकी कशी आसा ती. ही एक पुरायण व्यक्तिगत तपासणी असता जी डॉक्टरांकडे उलवन थारावची पडता. तर आनीक खोलायेन वचे पयलीं चलत ह्या पुराय ACST प्रवासाचो एक वयरचो नकासो पळोवया. तातूंत मुख्यपणान 4 टप्पे आसात, आणि आमी ते एक करून समजून घेतले. बरे, पयलो टप्पो मोबिलायझेशन आणि कलेक्शन. हांगा कितें जाता?
इंजेक्शनां दिवन बोन मॅरोंतल्यान स्टेम सेल्स रक्तांत वोवपाक लावतात आणि मागीर एक खाशेलें मशीन वापरून त्या रक्तांतल्यान त्या स्टेम सेल्स वेगळ्या काडून एकठांय करतात एकदम सोपेपणान. दुसरो टप्पो कंडिशनिंग आणि इन्फ्युजन. पहिले काम कंडिशनिंग म्हळ्यार हाय डोस किमोथेरपी दिवन उरलेल्या सगळ्या मायलोमा पेशी नष्ट करतात. जमीन तयार केल्या उपरांत मागीर येता इन्फ्युजन. ज्यो स्टेम सेल्स एकठांय केल्यो त्यो एका साध्या इन्फ्युजनावरी कुडीन परत घालतात. रगत दितात तसेच काही प्रमाणात. ठीक आसा, ट्रान्सप्लांट तर झाले, पण ताचे उपरांत कितें? आता आमच्या निमाण्या विभागान आमी ह्या ट्रान्सप्लांटा उपरांत बरे जावपाचे पद्धतीचेर आणि पुढल्या मार्गाचेर नजर घालतले. साधारणपणान ही मुखेल ट्रान्सप्लांट प्रक्रिया आणि सुरवातीच्या बरे जाप्याच्या काळाक 2 ते 3 सप्ताका लागतात. त्या वेळार हॉस्पिटलांत रावचे पडू शकता वा नेमान क्लिनिकाक भेट दिवची पडू शकता. बरे जावपाच्या काळात काळी गजाली एकदम महत्वाच्यो. पहिले, प्रतिकार शक्ती खूब कमजोर जाता. हाका लागून संसर्ग वा इन्फेक्शन जावपाचो धोको वाडता. म्हणून नितळसाण पाळप, बॅक्टेरिया, बुरशी आणि व्हायरसापासून पयस रावप हे सगळे एकदम गरजेचं. आणि हो, डॉक्टरांची टीम नेहमीच लागी राहून देखरेख दवरते. हे सगळं सोंपयताना एक विचार मतीन धवरूया. आपले उपचार समजून घेऊप हे बरे जावाचे वाटेवयले पहिलं पाऊल. ह्या पुरई प्रवासांत माहिती आसप आणि सक्रिय सहभाग घेऊप हाचे परस महत्वाचे आणि काही ना.